भारताचे माजी पंतप्रधान, देशाचे 3 वेळा पंतप्रधान राहिलेले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक. उत्कृष्ट संसदपटू म्हणून वाजपेयी यांची कारकीर्द गाजली. भारताला अणुशक्ती संपन्न राष्ट्र बनवण्यात वाजपेयी यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कारकिर्दीत पोखरण येथे अणुचाचणी करत भारत परमाणु शक्ती संपन्न देश बनला. वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अटल बिहारी यांच्या कारकिर्दीतच भारताच्या 4ही कोनांना जोडणाऱ्या स्वर्णिम चतुर्थभुज योजनेची सुरुवात झाली होती. वाजपेयी सर्वप्रथम 16 मे ते 1 जून 1996 या कालावधीत पंतप्रधान होते. त्यानंतर 1998 तसंच 19 मार्च 1999 ते 22 मे 2004 या कालावधीत त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. त्यांनी राष्ट्रधर्म, पांचजन्य, वीर अर्जुन अशा नियतकालिकांचं संपादक पदही भूषवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आदरणीय वाजपेयी यांच्या जयंतीदिनी माझ्या आणि सर्व देशवासियांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रनिर्माणाला गती देण्यासाठी समर्पित केलं. भारत मातेप्रती त्यांचं समर्पण आणि सेवाभाव या अमृत काळातही प्रेरणा स्रोत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मां भारती के लाडले अटल जी का जीवन राष्ट्र को समर्पित रहा. वो पल पल राष्ट्र के लिए जिए, राष्ट्र के लिए सोचते रहे. ऐसे व्यक्तित्व बहुत कम होते हैं. इतने साल पार्लियामेंट की गलियारे में जिंदगी गुजारने के बाद भी दशकों तक सत्ता से दूर रहते हुए जन सामान्य की पवित्रता से, निष्ठा से सेवा करते रहना, सामान्य मानवी की आवाज को बुलंद करते रहना और व्यक्तिगत जीवन के हित के लिए न कभी रास्ता बदलना, आदर्शों और विचारों से कभी समझौता न करते हुए लक्ष्य की ओर चलते रहना, ये हमने अटल जी के जीवन में देखा है. छोटी सी बात पर ही व्यंग करना, क्योंकि विशेषकर कितना ही माहौल हमारी पार्टी मीटिंग में कभी माहौल गरमाया भी हो तो ऐसी छोटी सी बात रख देते थे, एकदम से हल्का फुल्का वातावरण करते थे. यानी एक प्रकार से परिस्थिति को साध लिया था, अपने भीतर समाहित कर लिया. ऐसा व्यक्तित्व लोकतंत्र की जो सबसे बड़ी ताकत होती है, उस ताकत को समर्पित है. आज अटल जी को आदरांजलि अर्पित करने का एक अवसर है. मैं आदरणीय अटल जी को आदरांजलि देता हूं.